आला रे आला अर्थशास्त्राचा पेपर आला. तुमचा जे पेपर होणार आहे 1 मार्च 2025ला. हे तुमचा शेवटचा पेपर आहे. हे पेपर तुमचा जे आहे 3 ते 6 यामध्ये होणार आहे. कशासाठी जे आहे BK आणि इकॉनॉमिक्स जे आहे ज्याला आम्ही मराठीमध्ये अर्थशास्त्र सांगतो, त्यांच्या दोघांचा पेपर 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका. सगळ्यांच्या यामध्ये 100 पैकी 100 येणार आहे. जे आहे 100 पैकी 100 कसा तुम्हाला जे आहे येणार आहे. तर तुम्ही काळजी करू नका. मी तुमच्या पाठी आहे. फक्त तुम्हाला हे करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला सगळ्यांना शेअर करा. तुम्ही इथे बघू शकता की इकॉनॉमिक्सचा हे जे पेपर आहे हे बोर्ड लेवलचा इम्पॉर्टंट पेपर आहे. जर तुम्ही हे सोडून गेला तर तुमचे जे आहे 50 मार्क्स जाणार आहे आणि तुम्ही फेल होणार आहे. तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला बोलणार आहे की तुम्ही फेल होऊ नका. कशासाठी जे 50 मार्क्सचा पेपर जे आहे या क्वेश्चन येणार आहे. तर तुम्ही आणि इथे बघू शकतात की 20 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. यामध्ये योग्य पर्याय निवडायचा आहे आणि ऑप्शन पण दिलेला आहे. 4 ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. हे पण जे आहे खूप इझी क्वेश्चन आहे. 20 गणित शब्द लिहायचा आहे इथे. आणि इथे आर्थिक परिभाषित शब्द काय आहे 5 मार्क्स आलेला आहे. सहसंबंध पूर्ण करायचा आहे. प्रश्न 2 क्रमांक जे आहे यामध्ये 12 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये जे 6 मार्क्सचा जे आहे यामध्ये 3 कोणत्याही 3 लिहायचे आहे. 2 मार्क्सचा 1 आहे. 5 दिलेला आहे आणि फरक स्पष्ट करायचा आहे. यामध्ये म्हणजे हे डिस्टिंग्विश बिटवीन आहे. 3 लिहायचे आहे. 2 मार्क्स आहे. तुम्ही जास्त लिहू नका. 3 ते 4 पॉईंट जे आहे जास्त आहे. आणि हे जे प्रश्न 3 आहे यामध्ये कोणत्याही 3 लिहायचे आहे. 4 मार्क्स आहे. 1 आहे. असा करून 12 मार्क्स झालेला. प्रश्न 4 मध्ये 12 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही 3 लिहायचे आहे. 4 मार्क्सचा 1 आहे. इथे बघू शकता प्रश्न 5 जे आहे यामध्ये जे आहे 4 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे. खालील तक्त्यांचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तर लिहायचे. क्वेश्चन दिलेला आहे इथे. आणि हे जे ग्राफ दिलेला आहे ग्राफचा जे यामध्ये लिहिलं आहे उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. म्हणजे जे आहे उजवीकडे जे आहे उजवीकडे आणि जे आहे डावीकडे माहीत आहे ना तुम्हाला. उजवीकडे म्हणजे आहे राईट साईड, डावीकडे म्हणजे लेफ्ट साईड. तुम्ही इथे बघू शकता की तुमचे उजवीकडे कुठे आहे आणि डावीकडे कुठे आहे. तर जे आहे मी तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता. तुम्हाला इथे हे बघा इथे जे हे आहे प्लीज नोट डाऊन करा हे क्वेश्चनला. हे जे आहे हे उजवीकडे आहे काय आणि हे डावीकडे आहे, हे लेफ्ट साईड आहे. तर तुम्हाला काय लिहिलं आहे उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र काय आहे ते हे काय तुम्हाला लिहायचे आहे. आणि डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र काय आहे हे लिहायचे आहे. आणि वस्तूची किंमत काय आहे हे तुम्हाला लिहायचे आहे. 1 मार्क्सचे आहे. आणि इथे खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे. म्हणजे हे पण काय आहे पैसेच दिलेला आहे. आणि पैसेच म्हणजे जे पैसे 4 मार्क्सचा आलेला आहे. घाबरू नका. पेपर जे आहे सोपे येणार आहे. 1 मार्चचा शेवटचा पेपर आहे. यानंतर तुमचा ITचा पेपर फक्त होऊन बाकी राहणार आहे. आणि ITच्या पेपरचा टाइम टेबल पण आलेला आहे. आणि तुमचे हॉल तिकीट पण जे आहे आलेला आहे. तर तुम्ही काळजी करू नका. ज्यांच्या हॉल तिकीट नाही भेटलेलं आहे तर तुम्ही जर तुमचे स्कूल आणि कॉलेज जे आहे तुमचे जे आहे हॉल तिकीट नाही देत आहे तर तुम्ही काळजी करू नका. बोर्डचा जे आहे नियम आहे की सगळ्यांना जे आहे हॉल तिकीट भेटणार आहे. फक्त तुम्हाला हे करायचं आहे की तुमचे फीस तुम्हाला भरायचे आहे. फीस नाही तुम्ही भरला तर हे होऊ शकतं की तुमचे जे कॉलेज आहे तुमच्या जे हॉल तिकीट नाही देणार. पण असा कधी झालेला नाही आहे की जे आहे एंड लेवलवर जे आहे सगळे कॉलेज जे आहे जे स्टुडंट आहे सगळ्यांना हॉल तिकीट देतात. कशासाठी त्यांना माहीत आहे की तुम्ही कुठे जाणार आहे. त्यांच्याकडे सर्व तुमचे जे डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडे आहे. तर असं काही नाही प्रॉब्लेम. तुम्ही जे काळजी करू नका. हॉल तिकीट भेटणार आहे. पण तुम्ही असा प्रयत्न करा की तुमचे जे फीस आहे तुम्ही भरून घ्या. आणि कोणत्याही प्रकारचे तुम्हाला डाऊट आहे कोणत्याही सब्जेक्टमध्ये BK आहे तुमचा जो BK आहे BK जे तुमचे हार्ड आहे पेपर त्यामध्ये आहे प्रॅक्टिकल क्वेश्चन येणार आहे. जे पार्टनरशिप फॉर्म आहे पार्टनरशिप आणि जे आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर, डेट ऑफ पार्टनर, डिसोल्युशन ऑफ पार्टनर जे आहे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहे, इश्यू ऑफ शेअर आहे. हे जे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आणि पार्टनरशिप जे आहे फायनल अकाउंट जे आहे 12 मार्क्सचा येणार आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये. आणि जे NPO जे आहे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन 12 मार्क्सचे येणार. हे 24 मार्क्सचा जे आहे हे कंपल्सरी क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला
कोणताही ऑप्शन भेटणार नाही. तर या त्यांच्यासाठी मी तुम्हाला फक्त सांगतो की तुम्हाला मी BKचा इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता. आणि हे जे आहे या चॅनलला मध्ये सगळे जे आहे सब्जेक्ट क्वेश्चन येणार आहे ते जे आहे सविस्तर कोणतरी लिहायचे आहे. यामध्ये 8 मार्क्सचा क्वेश्चन आलेला आहे. हे जे आहे खूप मोठा आणि जे आहे हार्ड क्वेश्चन होतात. यामध्ये तुम्हाला काय करायचं, मी हे 3 करून घ्या. यामध्ये 1 येणार आहे, तर तुम्ही काळजी करू नका. 1 येणार आहे 8 मार्क्सचा आणि 1 मी तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येणार आहे यामध्ये तुम्हाला नवीन एक बोर्ड लेवलचा क्वेश्चन पेपर देणार आहे. तर तुम्ही हे बोर्ड लेवलचा पेपर पॅटर्न आहे असं तुम्ही काळजी करू नका. हे जे आहे पेपर पॅटर्न जे आहे सेम आहे, जसं जे आहे एकसारखा आहे जसा पेपर होणार आहे 1 मार्च 2025ला. त्यांच्यासाठी मी अगोदर तुम्हाला शुभेच्छा देतो सर्व पेपरला. इंग्लिशचा पेपर तुमचा 11 फरवरीला होणार आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसा वाटला हे व्हिडिओ या त्यांच्यासाठी हे पण कमेंट करू घ्या.